ही राखी बनवण्यासाठी पहिल्या सुरुवातीला एक मॅजिक रिंग करायचा आणि तिथे असा मॅजिक रिंग घेतल्यानंतर इथे 1 2 3 चेन करायच्या आणि इथे डबल क्रोशे करायचे 6 डबल क्रोशे करून घ्यायचे। एकूण 3 4 5 6 1 2 3 4 आणि हा 6। त्यानंतर यातून हुक काढायची आणि हा धागा इथे असाच राहू द्यायचा। त्यानंतर या रंगाचा धागा घ्यायचा आणि इथून सुरुवात करायची। सुरुवातीला याला गाठ स्लिप नॉट करून घ्यायची अशी आणि इथे जिथून आपण थांबलो होतो तिथून जॉईन करायचं सिंगल क्रोशाने। एक 2 3 चेन करायच्या आणि तिथेच 6 डबल क्रोशे करायचे। हे झाल्यानंतर ही इथली हुक काढून घ्यायची आणि हा जो मॅजिक लूप आहे तो असा क्लोज करून टाकायचा। त्यानंतर परत हा ब्राउन कलर घ्यायचा आणि हे जे इथे क्रीम कलरचे सिंगल डबल क्रोशे आहे तिथे प्रत्येक एका डबल क्रोशेमध्ये 2 डबल क्रोशे करायचे। पहिल्यांदा या थर्ड चेन मध्ये करू। हा क्रीम कलरचा धागा जोडल्यानंतर जे आपण 3 चेन केल्या होत्या त्याने करायचे आहे। मी ते उकलून घेतलं। जोडल्यानंतर डायरेक्टच डबल क्रोशे करायचे 6। 3 चेन केल्याने ते असं जुळत नाहीये। 3 आता हे ब्राउन कलरनी परत सुरू करायचं आहे आणि मग आता इथे व्यवस्थित जोडता येईल आपल्याला। तिथे डबल क्रोशे करायचे आहे। हर एक स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे करायचे। प्रत्येक स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे करायचे। तसे हे जे 6 आहे क्रीम कलरचे त्यावर 12 डबल क्रोशे होतील। हे झाल्यावर दाखवतो। हे बघा, हे जसे टोटल 12 डबल क्रोशे झाले आहे या क्रीम कलरच्या 6 डबल क्रोशेवर। आता क्रीम कलरच्या धाग्याने परत वर्क करायचं आहे समोर। आता क्रीम कलरच्या धाग्याने यावर ब्राउन कलरच्या धाग्यावर स्लिप डबल क्रोशे करायचे आहे। प्रत्येक स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे जसे याच्यावर केले आहे तसे, म्हणजे 6 डबल क्रोशेवर 12 डबल क्रोशे। एक हे बघा, 2 एकाच स्टिच मध्ये घेतले आहे। जे सुरुवातीला 3 चेन केल्या होत्या त्याच्या थर्ड चेन मध्ये आपण हे 2 डबल क्रोशे घेतले आहे। आता नेक्स्ट स्टिच मध्ये
2 डबल क्रोशे सेम स्टिच मध्ये असे टोटल आपल्याला 12 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे। प्रत्येक स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे। तर हे झाल्यावर दाखवते मी। हे बघा पिक वेव्हच्या 6 झाले, 7 8 9 10 11 आणि इथे 12। हे आता असे सगळे डबल क्रोशे करून झाल्यानंतर हा धागा काही अंतराने कापून घ्यायचा आहे। काही अंतराने म्हणजे आपल्याला अर्ध्या धाग्याचं काम आहे। माझा हा थोडासाच उरला आहे, त्यामुळे मी असा हा काढूनच घेत आहे, जिथे हे गाठ पडेल। नंतर मी इथे मध्ये मोती लावून घेतला आहे। सुई धाग्याने लावू शकता किंवा मी डायरेक्ट या लहान हुकने लावला आहे, किंवा फेविक्विक म्हणजे ते फॅब्रिक ग्लूने चिपकवू पण शकतो। आता राहिला आहे थ्रेडचा भाग, म्हणजे याला जी थ्रेड बनवायची आहे। आता हा जो राखीला बांधण्याचा धागा आहे तो बनवण्यासाठी काय करायचं, 2 धागे अटॅच करायचे आहे। म्हणजे हा अगोदरचा कथ्था आणि हा आता घ्यायचा आहे। त्याला पहिले इथे गाठ तयार करायची, दोन्ही धागे मिळून। अशी गाठ करू शकतो, किंवा मग आपला जो स्टार्टिंगचा धागा आहे थोडा उरलेला त्याला अटॅच करून घेऊ शकतो। म्हणजे उद्देश हाच आहे की इथे 2 धागे आपल्याला मिळाले पाहिजे। त्यानंतर एक वर्किंग थ्रेड ठेवायचा आणि एक हा वाला ठेवायचा साइडला। एक इथे चेन करायची, त्यानंतर हा यावर टाकायचा आणि ते दोघांमधून सिंगल क्रोशा चेन करायची सिंपल। इथे मागच्या साईडला जरी आपण हे जोडलं आहे ना, तरी सुद्धा इथे आपल्याला एक गाठ करावीच लागेल, तरच आपल्याला पुढचं विणकाम करायला सोपं पडेल। तर अशी स्लिप नॉटची गाठ करून घ्यायची आहे, दोन्ही थ्रेड्स मिळून। हे बघा याप्रमाणे। आणि आता नंतर पुढची प्रोसेस चालू करायची। तर त्यासाठी काय करायचं आहे, एक मेन थ्रेड पकडायचा आणि एक साइडला ठेवायचा। हा हुकवरून टाकायचा आणि या दोघांमधून हे काढायचं। परत हा हुकवर टाकायचा, यामधून हे काढायचं। हा हुकवर टाकायचा, यामधून हे काढायचं। या राखीची मागची बाजू घ्यायची आणि इकडे आता एक नॉट करून घ्यायची, स्लिप नॉट सारखी, दोन्ही धागे मिळून। हे बघा असे। आणि आता पुढचं वर्क सुरू करायचं आहे। एक मेन थ्रेड पकडायची आणि एक साइडला, जी साइडची आहे ती ह्या हुकवरून टाकायची आणि नंतर मग या दोन्ही थ्रेडमधून
हुक काढायची, परत टाकायची, दोन्हीमधून हुक काढायची. असं करत आपल्याला जितका लांब कॉर्ड पाहिजे तितकं लांब करून घ्यायचं. याच प्रोसेसने या साईडचा पण कॉर्ड तयार करायचा. हे बघा, अशी ही कॉर्ड तयार होत जाईल.